गुड मॉर्निंग. आज आपण कंपनी फायनल अकाउंटमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी जो प्रॉब्लेम आपण सिलेक्ट केलेला आहे त्याचं स्वरूप आपण बघणार आहोत. सुरुवातीला फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ यशराज लिमिटेड, प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. त्यामध्ये पर्टिक्युलर्स आपल्याला दिलेले आहेत. सेल्स 50 लाख, डिस्काउंट रिसिव्ड 10,000, डिस्काउंट अलाउड 5,000. त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1 लाख, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 1,50,000, परचेस ऑफ रॉ मटेरियल 5 लाख, कॅरेज इनवर्ड 25,000, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1,50,000, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 80,000. त्यानंतर सॅलरीज 2 लाख, त्यानंतर बोनस टू स्टाफ 60,000, त्यानंतर स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 10,000, इंटरेस्ट ऑन बँक लोन आपल्याला दिलेलं आहे 15,000. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन आहे 2,10,000. अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 3,60,000. इन्कम टॅक्स टू बी प्रोव्हाइडेड फॉर द करंट इयर 6,05,000. अशा पद्धतीच्या अमाऊंट या ठिकाणी दिलेले आहेत किंवा इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि त्यावरून आपण यशराज लिमिटेडचं फायनल अकाउंटमधील फक्त प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे 31/3/2018 अखेरचं. प्रथमतः सुरुवातीला व्हर्टिकल स्टेटमेंट जे आहे किंवा व्हर्टिकल प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे आहे ते आपण तयार करणार आहोत. ते तयार करत असताना व्हर्टिकल मेथडनं स्टेटमेंट जे आहे त्या स्टेटमेंटमध्ये फक्त महत्त्वाचे जे काही मेन हेड्स आहेत ते येतात आणि त्यांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते नोट्स रूपानं स्वतंत्र आपल्याला प्रत्येक घटकाचं स्टेटमेंट जे आहे किंवा नोट्स जे आहे ती स्वतंत्र काय करावे लागते, तयार करावे लागत असते. प्रथमतः प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपलं हे जे आहे ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार हे व्हर्टिकल स्टेटमेंट जे आहे ते आपण तयार केलेलं आहे. यामध्ये व्हर्टिकल मेथडनं सुरुवातीला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स, त्यानंतर अदर इन्कम, त्यानंतर एक्सपेन्सेस जे आहेत त्या एक्सपेन्सेसमध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, चेंजेस इन इन्व्हेंटरीज, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस, फायनान्स कॉस्ट, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस आणि अदर एक्सपेन्सेस अशा प्रकारचे हेड्स या ठिकाणी घेतलेले आहेत. यामध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स आणि अदर इन्कम या दोन्हींची बेरीज जी आहे ती टोटल रेव्हेन्यू म्हणून होत असते. त्यानंतर एक्सपेन्सेस जे आहेत ते या क्रमाने या ठिकाणी आपण घेतो आणि त्यांची जी काही बेरीज असेल ती टोटल एक्सपेन्सेस म्हणून इथं घेतल्यानंतर रेव्हेन्यूमधून ती वजा केली जाते. उरलेला जो बॅलन्स असेल तो आपल्याला मिळतो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि चालू वर्षाची जी काही टॅक्स ॲडजस्टमेंट असेल किंवा टॅक्सची जी काही अमाऊंट असेल ती वजा केल्यानंतर उरलेली जी काही अमाऊंट येते ती येते आपल्याला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. यानंतर हे जे महत्त्वाचे हेड्स आहेत यामध्ये आपल्याला इंटरनल कॅल्क्युलेशन इथं करता येत नाहीत आणि त्यासाठी स्वतंत्र नोट्स टू अकाउंटिंग जे आहेत ते आपण काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. इथं नोट नंबर जे आपल्याला दिलेले आहेत त्याच क्रमानं आपण इकडं काय केलेले आहेत या नोट्स काढलेले आहेत. यामध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, अदर इन्कम, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, चेंजेस इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश गुड्स, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस, त्यानंतर फायनान्स कॉस्ट, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस आणि अदर एक्सपेन्सेस अशा सर्व नोट्स ज्या आहेत त्या आपण इथं काढून घेतलेल्या आहेत. प्रथमतः प्रॉब्लेममध्ये जे काही घटक दिलेले आहेत ते आपल्याला या नोट्समध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि या नोट्स क्लोज केल्यानंतर त्यांचे येणारे जे काही क्लोजिंग बॅलन्स असतील ते आपण या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये इथं ट्रान्सफर करणार आहोत आणि शेवटी हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. प्रथमतः प्रॉब्लेममध्ये जे दिलेले घटक आहेत ते आपण एक एक ट्रान्सफर करूयात. सुरुवातीला पहिल्यांदा दिलेलं आहे सेल्स जे आहेत ते जातात रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्समध्ये, म्हणून आपण इथं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये घेणार आहोत सेल्स. त्याची अमाऊंट जे आहे त्या अमाऊंट्स आउटर कॉलममध्ये डायरेक्टली आपण इथं घेत असतो. आउटर कॉलममध्ये इथं आपल्याला काय करायचे आहेत, अमाऊंट घ्यायचे आहेत. सेल्सची अमाऊंट या ठिकाणी आपण अमाऊंट कॉलममध्ये लिहितो आहे.
50 लाख 50 लाखाची अमाऊंट सेल्स जी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे ते आपण ट्रान्सफर केलेले आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे डिस्काउंट रिसिव्ह. डिस्काउंट रिसिव्हची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 10,000 रुपये. डिस्काउंट रिसिव्ह झालेला आहे याचा अर्थ हे आपलं अदर इन्कम आहे. अदर इन्कमच्या नोट्समध्ये या ठिकाणी आपण ते ट्रान्सफर करतो आहे डिस्काउंट रिसिव्ह. आणि डिस्काउंट रिसिव्हची अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 10,000. ते आपण आउटरला लिहितो आहे 10,000. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउडची अमाऊंट जी आहे ती आहे 5,000 रुपये. डिस्काउंट अलाउड हा आपला अदर एक्सपेन्सेस आहे, म्हणून अदर एक्सपेन्सेस या वर्किंग नोटमध्ये आपण काय करतोय तो ट्रान्सफर करतोय डिस्काउंट अलाउड. आणि अमाऊंट त्याच्या ऑर्डरला आपण डायरेक्ट घेतोय 5,000. त्यानंतर डिस्काउंट अलाउडच्या नंतर पुढचा भाग जो आपल्याला दिलेला आहे तो आहे ओपनिंग स्टॉक इन रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक इन रॉ मटेरियल जे आहे ते जातं कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युममध्ये, आणि त्याच्याच खाली दिलेलं फिनिश गुड्स जे आहेत ते जातात चेंजेस इन इन्व्हेंटरीजमध्ये. प्रथमतः आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जे आहे ते घेणार आहोत कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम यामध्ये. ते घेत असताना आपण इनरला अमाऊंट घेणार आहोत. त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला परत पुढे येणार आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल म्हणून सुरुवातीला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि त्याची जी काही अमाऊंट असेल ते आपण इनरला लिहिणार आहोत. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 1,00,000 रुपये. त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स जो आहे तो आपण घेतो चेंजेस इन इन्व्हेंटरीजमध्ये. त्याची अमाऊंट आहे 1,50,000. चेंजेस इन इन्व्हेंटरीजमध्ये या ठिकाणी आपण घेतोय तो ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि अमाऊंट जी आहे ती त्याची आपण लिहितोय 1,50,000. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल जे आहे ते कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युममध्ये ओपनिंग स्टॉकमध्ये ॲड होणार आहे, म्हणून ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलमध्ये खाली आपण इथं म्हणतोय ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं दिलेली आहे. परचेस ऑफ रॉ मटेरियलची 5,00,000 रुपये, म्हणून आपण इथं त्यामध्ये ॲड करतोय 5,00,000. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो आपल्याला परचेस ऑफ रॉ मटेरियल नंतर आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हा सुद्धा परचेस केलेल्या जे काही गुड्स असतील किंवा रॉ मटेरियल जे आहे त्यावरचं येणारं कॅरेज आहे, त्यामुळे तेही कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युममध्येच आपल्याला ॲड करायचे, म्हणून आपण म्हणतो इथं खाली ॲड कॅरेज इनवर्ड. आणि कॅरेज इनवर्डची जी काही अमाऊंट आपल्याला दिलेली आहे ती आहे 25,000. ते आपण यामध्ये ॲड करतो. कॅरेज इनवर्डच्या अमाऊंटच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. अमाऊंट दिलेली आहे 1,50,000. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जो आहे तो कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युममध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, त्याच्यानंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि कॅरेज इनवर्ड यांच्या बेरजेमधून आपल्याला काय करायचं आहे तो लेस करायचं आहे, म्हणून कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युममध्ये त्या ठिकाणी आपण खाली म्हणतो लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट आहे ती आता आपल्याला इथं दिलेली आहे 1,50,000. याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण आउटरला घेणार आहोत.
त्यानंतर स्टॉक ऑफ फिनिश गुड्स जो आहे त्याची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 80,000 रुपये. म्हणून 80,000 रुपये आपण काय करणार आहोत, चेंजेस इन इन्व्हेंटरीजमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. कारण ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक यांच्यामध्ये जे काही चेंजेस होतात ते त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून चेंजेस इन इन्व्हेंटरीजमध्ये या ठिकाणी आपण खाली घेतो आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि त्याची असणारी अमाऊंट जी आहे 80,000 रुपये ती या ठिकाणी आपण काय करतोय, लिहितोय. या दोन्हींमध्ये काय नेमका चेंजेस होणार आहे, म्हणजेच ओपनिंग स्टॉक जास्त आहे, क्लोजिंग स्टॉक कमी आहे. याचा अर्थ तो मायनस झाला आहे किंवा प्लस झाला आहे, इन्क्रीज झाला आहे किंवा डिक्रीज झाला आहे, तो आउटरला या ठिकाणी आपल्याला येणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पुढचा भाग जो आहे त्यानंतरचा तो म्हणजे सॅलरीज. सॅलरीजची अमाऊंट आहे 2 लाख रुपये. सॅलरीज ज्या आहेत त्या एम्प्लॉईला आपण देत असतो किंवा एम्प्लॉई बेनिफिटवरती होणारा हा खर्च आहे. म्हणून एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस नावाचे नोट्स जे आहे आपल्याकडं त्यामध्ये हा जाईल सॅलरीज आणि त्याची अमाऊंट जी आहे ती 2 लाख रुपये आपण डायरेक्ट आउटरला घेतो. सॅलरीज नंतर पुढचा येणारा एक्सपेन्सेस आहे बोनस टू स्टाफ, तो आहे 60,000 रुपये. स्टाफसाठी दिलेला बोनस तो सुद्धा एम्प्लॉईवरतीच खर्च झालेला आहे, त्यामुळे तोही एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस या नोटमध्ये येईल. बोनस टू स्टाफ आणि त्याची अमाऊंट जी असेल ती इथे येणार आहे आपल्याला 60,000. 60,000 आपण रेकॉर्ड केलेले आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 10,000 रुपये. हा सुद्धा एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसमध्येच येणार आहे, कारण तो एम्प्लॉईजवरती केला जाणारा खर्च आहे 10,000, म्हणून तोही आपण त्यामध्येच ॲड करणार आहोत. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस आणि अमाऊंट जे आहे ते डायरेक्ट आउटरला या ठिकाणी घेतोय 10,000. त्यानंतर एंट्रीज ऑन बँक लोन. बँक लोनवरचं असणारं जे काही एंट्रीज आहे ते आपल्याला दिलेलं आहे 15,000 रुपये. बँक लोनचं असणारं जे काही एंट्रीज आहे तो आपला फायनान्स कॉस्ट आहे किंवा फायनान्स जनरेट करत असताना बँकेला द्यावं लागणारा जो काही खर्च आहे इंटरेस्ट म्हणून तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, म्हणून तो जातो फायनान्स कॉस्टमध्ये. फायनान्स कॉस्ट नावाची 6 नंबरची नोट या ठिकाणी आपण काढलेली आहे, त्यामध्ये आपण घेतोय इंटरेस्ट ऑन बँक लोन. आणि अमाऊंट जी आहे त्याची आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 15,000 रुपये, ती आपण जशीच्या तशी घेतोय. त्यानंतर पुढचा भाग जो आहे डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स. 2,10,000 रुपयांचं डेप्रिसिएशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. डेप्रिसिएशनसाठी स्वतंत्र वर्किंग नोट आहे 7 नंबरला आपण तयार केलेली डेप्रिसिएशन अँड ॲमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस, त्यामध्ये हा भाग घेणार आहोत आपण. डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स आणि त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 2,10,000 रुपये, ती आपण रेकॉर्ड करतोय 2,10,000 आउटरमध्ये. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. त्याची अमाऊंट दिलेली आहे 3,60,000 रुपये. अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस जातात आपल्याला अदर एक्सपेन्सेस नोट्समध्ये, म्हणून अदर एक्सपेन्सेसमध्ये या ठिकाणी आपण ते घेतो आहे अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. आणि त्याची अमाऊंट जी आहे तीही आपल्या प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी दिलेली आहे 3,60,000, ते रेकॉर्ड करतोय 3,60,000. त्यानंतर शेवटचा भाग आपल्याला या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स टू बी प्रोव्हाइडेड फॉर द करंट इयर आणि अमाऊंट आहे 6,05,000 रुपये. इन्कम टॅक्सचा असणारा एक्सपेन्सेस जो आहे तो आपण डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शेवटी टॅक्स एक्सपेन्सेस म्हणून काय करणार आहोत, मायनस करणार आहोत, त्यामुळं तो काही या नोट्समध्ये घेण्याची आवश्यकता नाही. यामध्ये आता आपण प्रथमतः
एक एक घटक जो आहे तो काय करणार आहोत यामधला क्लोज करत जाणार आहोत. म्हणजेच एक एक नोट जे आहे ते क्लोज करून त्याचा येणारा जो काही क्लोजिंग बॅलन्स असेल तो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. प्रथमतः रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स याची टोटल होते आपली 50 लाख. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲडजस्टमेंट नाहीत किंवा इन्क्रीज झालेलं नाही, डिक्रीज झालेलं नाही. त्यानंतर 2 नंबरची जी वर्किंग नोट आहे त्याची टोटल होते 10,000. त्यानंतर 3 नंबर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमची जी काही वर्किंग नोट आहे त्यामध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 1 लाख रुपये. त्यानंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल त्यामध्ये ॲड झालेलं आहे 5 लाख रुपये. कॅरेज इनवर्ड आहे तेही त्यामध्ये ॲड झालेलं आहे 25,000 रुपये. आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जे आहे ते त्यातून आपल्याला लेस करायचं आहे ते म्हणजे 1,50,000. आणि या सर्वांचं जे काही कॅल्क्युलेशन येते आउटरला ते येते 4,75,000. ते आपण इथं घेतो आहे 4,75,000. त्यानंतर 4 नंबरची जी काही नोट आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स यामध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस आहेत ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचे. टोटल आपल्याकडे जे काही फिनिश गुड्स ओपनिंग स्टॉकला होत्या ते होते 1,50,000 आणि क्लोजिंग स्टॉकला आहेत 80,000. म्हणजेच इथं असणारा जो काही फिनिश गुडचा जो काही स्टॉक आहे तो काय झालेला आहे कमी झालेला आहे. 1,50,000तून 80,000 गेले 70,000 रुपयांना तो स्टॉक इथं आपल्याला काय झालेला पाहायला मिळतो कमी झालेला पाहायला मिळतो. म्हणजे 70,000 रुपयांचे चेंजेस या ठिकाणी आपल्याला या नोटमध्ये झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस आहे त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. त्याची 2 लाख त्यानंतर 60,000 आणि 10,000 असे टोटल त्याची जी काही बेरीज होते ती येते 2,70,000. त्यानंतर 6 नंबरची जी काही नोट आहे फायनान्स कॉस्ट एकच घटक आहे त्याची येणारी टोटल जी आहे ती 15,000 या ठिकाणी होईल. त्यानंतर 7 नंबरची जी काही नोट आहे 7 नंबरच्या नोटमध्ये डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट एकच घटक आहे त्याची अमाऊंट जशीच्या तशी राहणार आहे 2,10,000. आणि शेवटचं जी काही नोट आहे अदर एक्सपेन्सेस 5,000 आणि 3,60,000 यांची टोटल होती 3,65,000. ती आपण या ठिकाणी काय करतोय रेकॉर्ड करतोय 3,65,000. आता याच्या काही नोटच्या टोटल झालेल्या आहेत या आपण काय करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. पहिला जो काही भाग आहे तो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनचा. $50 लाखाची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती जशीच्या तशी आपण काय करणार आहोत आता हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पहिला भाग जो आहे तो या ठिकाणी आपण घेतोय अमाऊंट कॉलममध्ये 50 लाख. त्यानंतर 2 नंबरची जी काही नोट आहे 2 नंबरच्या नोटची टोटल आहे 10,000 ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतोय 10,000. त्यानंतर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर इन्कम यांची आपल्याला बेरीज करायची आहे. टोटल रेव्हेन्यू म्हणून 50 लाख आणि 10,000 दोन्हींची बेरीज जी आहे ती होते 50,10,000. त्यानंतर आता 4 नंबरचा घटक आहे एक्सपेन्सेस. त्यामध्ये जे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते 3 नोट नंबरपासून आपण पुढं त्यामध्ये मांडून घेऊयात. सुरुवातीला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम अमाऊंट येते 4,75,000 ती आपण घेतो आहे इथं मांडून 4,75,000. त्यानंतर चेंजेस इन इन्व्हेंटरीज आपल्याला इथं पुढचा भाग जो आहे तो येतो आहे 70,000 तो या ठिकाणी आपण घेतो आहे 70,000. त्यानंतर एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेसची जी काही नोट आहे त्याची टोटल या ठिकाणी आपली झालेली आहे 2,70,000 ती आपण घेतो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 2,70,000. त्यानंतर फायनान्स कॉस्ट जे आहे फायनान्स कॉस्टची टोटल जी आहे ती झालेली आहे 15,000 रुपये ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नोट नंबर 6च्या समोर या ठिकाणी घेतो आहे 15,000. त्यानंतर 7 नंबरला आहे
डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस आपल्याला या नोटची टोटल आपण केलेली आहे 2,10,000, तीही आपण रेकॉर्ड करतो आहे. आणि शेवटची जी काही वर्किंग नोट आहे 8 नंबर, त्या 8 नंबर वर्किंग नोटची जी काही टोटल आहे ती येते 3,65,000 अदर एक्सपेन्सेस, तीही आपण या ठिकाणी ट्रान्सफर करतो आहे 3,65,000. यानंतर एक्सपेन्सेस आहे त्याचे टोटल या ठिकाणी आपण करतो आहे नोट नंबर 3 पासून 8 पर्यंत. टोटल रेव्हेन्यू आपला आलेला आहे 50,10,000. त्यानंतर एक्सपेन्सेस जो आहे तो आता या ठिकाणी आपण काय करतो आहे, काउंट करतो आहे. 4,75,000 प्लस 70,000 प्लस 2,70,000 प्लस 15,000 प्लस 2,10,000 प्लस 3,65,000 यांची बेरीज जी आहे ती येते 14,05,000. ती या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो आहे 14,05,000. 14,05,000ची जी काही बेरीज आलेली आहे ती आहे टोटल एक्सपेन्सेस. त्यानंतर आता आपल्याला खाली काढायचं आहे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, म्हणजेच रेव्हेन्यूमधून एक्सपेन्सेस जे आहेत ते आता काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. 50,10,000तून 14,05,000 वजा होतील. उरलेला बॅलन्स जो आहे तो येतो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणून. आणि त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते येते आपल्याला 6,00,000 ते येते 36,05,000 म्हणून तो आपण रेकॉर्ड करतो आहे 36,05,000. त्यानंतर टॅक्स एक्सपेन्सेस या वर्षाचा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. इन्कम टॅक्स टू बी प्रोव्हाइडेड फॉर द करंट इयर 6,05,000. तोही आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या प्रॉफिटमधून लेस करणार आहोत. आणि अमाऊंट या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो आहे त्याची 6,05,000. आणि त्यानंतर शेवटी नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स या घटकातून टॅक्स वजा केल्यानंतर उरलेला जो काही बॅलन्स असेल तो असणार आहे आपला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आणि त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करतो आहे 36,05,000 वजा 6,05,000 आणि आपल्याला बॅलन्स मिळतो आहे प्रॉफिट 30,00,000 रुपये. तो आपण खाली इथं रेकॉर्ड करतो आहे 30,00,000. अशा पद्धतीनं हे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. सुरुवातीला आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर इन्कम हे दोन घटक जे आहे त्यांची बेरीज केली, ती आली 50,10,000. त्याला आपण नाव दिलं टोटल रेव्हेन्यू. त्यानंतर एक्सपेन्सेस जे आहेत नोट एक्सपेन्सेस ज्या होत्या त्यातून सर्व अमाऊंट इथं प्रथमतः आपण मांडून घेतले, त्यांची बेरीज केली, ती आली 14,05,000. त्यानंतर टोटल रेव्हेन्यूमधून टोटल एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर मिळणारी जी काही अमाऊंट आहे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, म्हणजे टॅक्स वजा करण्याच्या अगोदर असणारा प्रॉफिट, तो आपण कॅल्क्युलेट केला. तो आला 36,05,000. त्यानंतर चालू वर्षाचा असणारा टॅक्स एक्सपेन्सेस जो आहे तो आपण त्यातून वजा केला आणि शेवटी आपल्याला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणून बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे 30,00,000 रुपये. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. थँक्यू.